तर ठाकरेंचा पेट्रोलचा खर्च मी करतो, त्यांनी मालवणी भागामध्ये जावं असं म्हणतात आशिष शेलार। उद्धव ठाकरेंनी मालवणी भागात जावं, मालवणीतील जनतेच्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। आशिष शेलार आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मी सगळा खर्च करतो, मणिपूरला जावं, मणिपूर फाईल्स काढावं असं सुद्धा ते म्हणतात, काय म्हणाल? नाही, उद्धवजींना मणिपूर खूप लांब आहे। मी उद्धवजींच्या पेट्रोलमध्ये, गाडीमधल्या पेट्रोलमध्ये वाढ करायला तयार आहे। इलेक्ट्रिक कार असेल तर इलेक्ट्रिक कनेक्शन द्यायला तयार आहे। मणिपूर जाऊ दे, त्यांनी मुंबईतल्या मालवणी भागात उद्धवजींनी जावं आणि त्या ठिकाणी असलेल्या आमच्या बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांवर आवाज उचलवावा, हे माझं त्यांना थेट आव्हान आहे। नक्कीच, पण या पद्धतीने टीका करतात। भारतीय भ्रष्ट जनता पार्टी अशी टीका त्यांनी केलेली आणि सगळे घोटाळेबाज तुमच्याकडे ज्यांच्यावरती आरोप केले त्यांना तुमच्या पक्षात घेतलं। उद्धवजींचा एवढा दोगला महाराष्ट्रातला माजी मुख्यमंत्री मी पाहिला नाही। हीच लोक ज्यावेळेला उद्धवजींच्याकडे होती त्यावेळेला ती सर्फसारखी सफेद होती। आता हीच लोक उद्धवजींच्या विचारधारेला सोडून बाहेर गेल्यावर उद्धवजींना त्या ठिकाणी ती भ्रष्ट दिसायला लागली। कॅमेराचे लेन्स उद्धवजी तुम्ही बदलताय माहिती होतं, पण तुम्ही कॅमेराच्या लेन्स बरोबर भ्रष्ट आणि अभ्रष्ट ठरवण्याच्या दूषित लेन्सचा कधीपासून वापर करायला लागलात, हा माझा त्यांना सवाल आहे। राज ठाकरेंवर पण टीका करतायत, डुबते को तिनके का सहारा म्हणतायत। मला वाटतं ही म्हण उद्धवजींना लागू आहे की आज स्वबळ न राहिलेला, स्वतःच्या बळावर निवडणुकीत कधीच न उभा राहणारा कोणी महाराष्ट्राचा नेता असेल तर ते उद्धवजी आहेत। त्यांना हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने उभं राहावं आणि एकट्याने